बारामतीमधील पाठिंब्यासंदर्भात अद्याप निर्णय झालेला नाहीये असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे। सुनेत्रा पवार यांची ठाकरेंशी चर्चा झाली आहे पण निर्णय झालेला नाहीये असं राऊतांनी स्पष्टपणे सांगितलंय। उद्धव ठाकरेंनी अद्याप निर्णय कळवलेला नाहीये असंही राऊतांनी म्हटलंय। महाविकास आघाडी म्हणून एकत्रितपणे निर्णय घेऊ असंही राऊतांनी स्पष्टपणे सांगितलंय। दोन्ही जागा राष्ट्रवादीच्या आहेत आणि त्यामुळे त्यांनाच ठरवायचंय असंही राऊतांनी सूचित केलंय। उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी उद्धव ठाकरे साहेबांशी नक्कीच चर्चा केली। चर्चा होत असते। त्या भारतीय जनता पक्षाबरोबर निवडणूक लढत आहेत। त्यांची युती भारतीय जनता पक्षाबरोबर आहे याचा सुद्धा आमच्या पक्षामध्ये चर्चा झाली। त्या काय महाविकास आघाडीचे उमेदवार नाही आहेत। त्या भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार गट असे त्या संयुक्त उमेदवार असतील। अशा वेळेला त्यांनी जरी चर्चा केली असली माननीय उद्धव साहेबांशी तरी उद्धव ठाकरे साहेब निर्णय घेतील। अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही। उद्धव साहेबांनी या संदर्भात नक्कीच चर्चा केली सगळ्यांशी, पण या क्षणी अजूनही अधिकृतपणे शिवसेना पक्षप्रमुखांनी कोणताही निर्णय आणि निकाल दिलेला नाही। जरी आमच्याकडे इच्छुक असले तरी महाविकास आघाडी म्हणून निर्णय घ्यावा लागेल। प्राजक्त तनपुरे तिकडले माजी आमदार आहेत, त्यांनी मागची निवडणूक लढवलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून। ते यावेळेला निवडणूक लढणार आहेत की नाहीत या संदर्भात आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्णय होईल अशी माझी साधारण माहिती आहे। त्यानंतर आम्ही त्याच्यावरती निर्णय घेऊ। काँग्रेस पक्ष हा त्यानंतर राहील। पहिली संधी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे, कारण ती त्यांच्या वाट्याला आलेली जागा आहे। त्यानंतर काँग्रेस पक्षाचे तिकडे त्या मतदारसंघामध्ये प्राबल्य आहे। आमच्याकडे 3 उमेदवार आहेत, पण ही निवडणूक होईल।